बातमी कल्याणमधून कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। मद्यपी टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। नशेखोर टवाळखोरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येते। वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलीस सतर्क झालेले आहेत। कल्याण पूर्व मधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरण गाजल्यानंतर आता कोळसेवाडी परिसरामध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री अपरात्री फिरणारे टवाळखोर, टपोरी, नशेडी असे अनेक नशेखोर तरुणांची तपासणी करून कसून चौकशी केली जाते आहे। शहरामध्ये गुन्हेगारांचं साम्राज्य वाढलंय आणि आता त्याला आळा घालण्यासाठी म्हणून उपाय सुरू केलेले आहेत। पोलिसांमार्फत उपाय सुरू करण्यात आलेले दिसून येत आहेत। तर कल्याणमध्ये आपण पाहतोय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। त्यामधील जो आरोपी आहे त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। मात्र असे गुन्हे वाढू नयेत अशा वाढत्या गुन्ह्यावरती आळा घालण्यासाठी म्हणून आता अतुल झेंडे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, आपण पाहतोय कल्याणमधली घटना ताजी असताना आता तिथले जे अतुल झेंडे हे आता डीसीपी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात, ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतात आणि मद्यपी टवाळखोरांवर त्यांची करडी नजर दिसून येते। नक्कीच जान्हवी, ज्या पद्धतीने ही जी घटना घडलेली आहे कल्याण पूर्वेमध्ये, त्या अंतर्गत आता पोलीस सतर्क झालेले आहेत आणि कल्याण पूर्वेचा जो भाग आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त नशेखोर आहेत, त्यानंतर अनेक तरुण जे व्यसनाला लागलेले आहेत आणि नशेडी झालेले आहेत, अशा सुद्धा लोकांवर किंवा गरजुल्यांवर काल एक वेगळी कारवाई करण्यात आली आणि जास्तीत जास्त एक लॉंग मार्च काढून या सगळ्यांना आरोपींना एक झेंडे काढण्यात आली की टवाळखोर, टपोरी, नशेडी अशा लोकांनी रात्रीचं फिरायचं नाही आणि जास्तीत जास्त या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण राहू नये, कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारीचं वातावरण राहू नये आणि गुन्हेगारांना एक चाप बसावी याकरता ऍक्शन मोड मध्ये येऊन डीसीपी अतुल झेंडे यांनी ऍक्शन घेतलेलं आहे। अगदीच, आणि आपण ही जी लॉंग मार्च त्यांनी काढलेला आहे पाहतोय, जी धिंड त्यांची काढलेली पाहतोय, याच्यामध्ये अल्पवयीन मुलं सुद्धा दिसतायत आपल्याला किशोर, पहिली गोष्ट। आणि दुसरी म्हणजे आता आपण पाहतोय की आता नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे आणि 31 डिसेंबरला अशा पार्ट्या सर्रास होत असतात, त्या दृष्टीने देखील काही नियम अटी घालण्यात आलेले आहेत का? होय, नक्कीच नियमन अटी हा घालण्यात आलेले आहेत, कारण की प्रत्येक पोलीस स्टेशन जे आता सतर्क झालेले आहे आणि डीसीपी झोन जो 3 आहे त्यामध्ये कल्याण डोंबिवली याचा भाग येतो। जवळजवळ 8 पोलीस स्टेशन आहेत। या 8 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्रत्येक विभागामध्ये परिसरामध्ये एक रात्रीचा गस्त घालण्याचे जास्त प्रकार असणार आहेत। त्यानंतर जास्तीत जास्त अलर्ट असणार आहे आणि पोलिसांचं जास्तीत जास्त लक्ष या सगळ्या हरकतींवर असणार आहे। अगदीच किशोर, मी जसं मगाशी म्हणत होते, ही जी धिंड काढण्यात आलेली याच्यामध्ये अल्पवयीन मुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत। पालकांना असे काही निर्देश देण्यात आलेले आहेत का पोलिसांकडून? पालकांना याबद्दल निर्देश नाही दिलेले, परंतु तुमच्या प्रत्येक ज्या मुलं जी आहेत त्यांना त्यांचे आय कार्ड वगैरे चेक करून त्यानंतर त्यांना पूर्ण त्याची चौकशी करून त्यांची माहिती घेऊन त्यांचा पाठपुरावा केला जातो आणि नेमके हे का रात्रीचे बाहेर पडतात, का हे सगळे एकत्र जमतात, ह्या सगळ्या प्रकारावर करडी नजर आता पोलिसांची असणार आहे। अगदीच, धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।